टिफिनला खिचडी. मस्त मस्त खिचडी खाऊ का? वेदासाठी रात्री थोडीशीच खिचडी भिजू घातली होती. विकीने टिफिन नाही नेला, मिरच्या सुकल्यात कारण भरपूर दिवस झाला आणून मी पावसाळा आणले तर आता त्याला महिना दीड महिना होऊन गेलं. मला बरेच दिवस जातात मिरच्या. आता बटाटा कट करून घेते आणि मग खिचडी टाकते परतायला. अरे वेदा आंघोळ मारे याला मुस्कडे मम्मी. अरे गप नाही काय म्हणते. चला गाईज, घरची मस्ती तर अशीच चालू असते. तर त्यानंतर मग आम्ही क्लिनिकला निघालो. दिदी मला सोडेल आणि मग त्यानंतर दिदी पुढे जाईल आणि मी माझ्या कामासाठी पुढे क्लिनिकमध्ये जाईल. ती वेगळ्या क्लिनिकला आहे आणि मी वेगळ्या क्लिनिकला आहे. क्लिनिकला गेल्यावरती बरेचसे काम आहे. चला, तर ह्या पेशंटचं एक्स्ट्रॅक्शन होतं, दात काढायचं होतं. आज 2 एक्स्ट्रॅक्शन झाले होते, तुम्हाला दाखवते. ह्याचं मूळ थोडं बल्की होतं पण निघालं, इझिली काढलं सरांनी. एक्स्ट्रॅक्शन झालं त्या पेशंटचं. एकच गोळी घ्या फक्त, बाकीच्यांचं पी करून घ्या. पण आणखी एका पेशंटचं एक्स्ट्रॅक्शन होतं. हा टूथ बघा, हे 3 मुळं, हे 1, हे 2 आणि हे 3, असे 3 मुळं होते. तुम्हाला दात पण दाखवते त्या पेशंटचं. हे बघा दिसतंय. हे पहिलं मूळ जे खूप मोठं होतं, दुसरं आणि हे तिसरं, असे 3 मुळं होते. दिसत असेल तुम्हाला. 1, ते खालचे 2 आणि हे वरचे 1. डिफिकल्ट होता काढायला पण सरांनी काढला. आणि हा पण हा नव्हता डिफिकल्ट पण बल्की होता, तो पण काढला सरांनी. तर आज बऱ्यापैकी पेशंट होते, खूप जास्त पसारा होता. आता बऱ्यापैकी मी आवरलंय. तर चला आता भेटूयात परत घरी गेल्यावरती. ते जे थांबते ना विश्वाची या रूपा, ते रूपाला थांबायचं नाही. विश्वाची या रूपा नमो आदि रूपा, नमो आदि रूपा, ओंकार स्वरूपा, नमो आदि रूपा, ओंकार स्वरूपा. त्यानंतर दीदीची एक फ्रेंड आली होती आणि मम्मी ते जरा थोडीशी भजनाची प्रॅक्टिस करत होती. दीदीला पेटी वाजवायला आवडते म्हणून ती पेटी वाजवत होती. छान म्हणते पण आता बऱ्यापैकी. कधीतरी जर योग आला तर मी तिचं भजन अभंग वगैरे काही असेल तर मी तुम्हाला नक्की ऐकवेल. खूप सुंदर आवडते. त्यानंतर मुलांना शाळेतून आणायचा टाइम झाला मग आम्ही निघालो. शाळेतून घेऊन घरी चाललो होतो. जाताना नाही शूट केलं, येताना लक्षात आलं, मग येताना शूट केलं. सारखं लक्षात नाही राहत. आणि सूर्यास्त होत होता, खूप सुंदर वाटत होता. भारी वाटतं ना सकाळचं उगवलेलं सूर्य आणि संध्याकाळी सूर्य, किती सुंदर वाटते. मला काय आवडतं असं पाहायला. पतंगुल झाली. मम्मी काय सांगते तुला? आलोकला येड्यावानी करतो. वेदाला घेऊन आले. आता मी चालले जॉबला, कारण आज क्लिनिकला गर्दी असणार आहे, कारण आज सगळे ऑर्थोचे पेशंट आहेत सागर सरांचे. तर चला, ते खायला मला घेऊन जायचंय. ते दाखव कसलं मोठे नाही मारेल मी तुला. ओके
कुठे गेलं तर पाणीपुरी खायला नाही गेलं म्हणा मी नाही गेलो आता मला सांगितलं मला कोणती गेला होता तोंड बी तसंच दिसते त्याच पाया पाया खाली कोणी कोणचा म्हणले ना ऐकून ऐकून कोण दिसते ती म्हणते काय अभंग ते सोडून ये वाटा चलो अभी हम जा रहे हैं अब हम क्लिनिक को निकल रहे हैं आता हमको उशीर झालाय त्यानंतर क्लिनिकचं काही शूट केलं नाही कारण क्लिनिकला खूप गर्दी होती म्हणजे जे ताराचे स्पेशलिस्ट असतात ते आले होते थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ फोन कशाला केला होता हा